नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मंथन परीक्षा 2025 ची इयत्ता चौथीची पेपर क्रमांक 2 म्हणजेच विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची नमुना उत्तरपत्रिका पाहणार आहोत. प्रश्न पहिला, इन्स्ट्रक्शन. क्वेश्चन 1 to 3. Read the following proofs carefully and answer the questions given below. उत्तर वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. प्रश्न पहिला, How many legs does tiger have? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न दुसरा, विच इज आवर नॅशनल ॲनिमल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा, फाइंड द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम अबोव प्रूव्स. पर्याय क्रमांक 4, टायगर इज येलो ऑर लाईट ब्राऊन इन कलर विथ ब्लॅक स्ट्रिप्स हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा, फाइंड द वर्ड इन विच अल्फाबेट यू हॅज साऊंड ऊ. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ह्यूज. ह्यूज या शब्दामध्ये यू चा उच्चार ऊ असा होतो. प्रश्न पाचवा, Complete the following comparison by using proper word. As cold as ice. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. If brick, banana, bag, bitter, these words are arranged in alphabetical order, then which word will be at third place? Bag, banana, bitter, brick. अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर जोडता येईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, bitter. bitter हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल. प्रश्न सातवा, What would you say if your friend wishes happy birthday to you? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थँक्यू. प्रश्न आठवा, सिलेक्ट द रॉंग पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्टार्ट ऑपोजिट वर्ड टॉप हे चुकीची पेअर आहे. प्रश्न 9वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वेस्ट? खालीलपैकी कोणती विनंती नाही? तर पर्याय क्रमांक बी व सी म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओनली बी अँड सी. प्रश्न 10वा, सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म ऑफ वर्ड्स. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्स, ऑक्झन. प्रश्न 11वा, विच डायरेक्शन डज द गिवन एरो शोज? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेफ्ट. प्रश्न 12वा, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम फॉलोइंग ऑप्शन्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्लीपिंग. प्रश्न 13वा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट होमोफोन. होमोफोन आपण निवडलेला आहे शी. शी इज माय सिस्टर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 14वा, फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्स. द ब्युटिफुल फ्लावर ब्लूम्ड इन द गार्डन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ब्युटिफुल. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण वापरलेले आहे. प्रश्न 15वा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट पेअर? तर खालील पर्यायातील पर्याय क्रमांक 3 ही बरोबर जोडी आहे, करेक्ट पेअर आहे. प्रश्न 16वा, विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोज द टाइम 7:45? यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये 7:45 वाजलेले आहेत. 7:45 म्हणजेच 15 मिनिट वेळ आहे 8 वाजायला, म्हणजे 7:45 वाजलेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 17वा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. डॅश डॅश सन गिव्स अस लाईट. तर या ठिकाणी आर्टिकल वापरता येणार आहे द. पर्याय क्रमांक 3, द सन गिव्स अस लाईट. प्रश्न क्रमांक 18वा, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हेन डिड यू कम? तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क वापरलेला आहे. हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 19वा, सी द पिक्चर अँड फाइंड साऊंड ऑफ इट. कॅटचा साऊंड असतो म्यूज. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 20वा, आय एम फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड्स वॉटर, गेज हू एम आय. तर यामधील अ स्पॉन्ज हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 21वा, हाऊ मेनी टोटल लेटर्स शुड बी कॅपिटल इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर यामधील व्यक्तींची नावे म्हणजेच रहीम, अशोक, मोहन, जॉन यातील पहिले अक्षर कॅपिटल असायला पाहिजे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22वा, चूज द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द थॉट. सुविचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. अँड डॅश डॅश अ डे कीप्स डॉक्टर अवे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲपल. प्रश्न 23वा, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. हाऊ आर यू? क्वेश्चन विचारलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3, क्वेश्चन मार्क या ठिकाणी वापरायला पाहिजे. प्रश्न 24, फाइंड द करेक्ट लेटर इन द प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. तर यामध्ये रेनबो व अँड हा शब्द बनवण्यासाठी स्टारच्या ठिकाणी ए हा अक्षर वापरावा लागेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 25वा, विच इज द लास्ट मंथ ऑफ द इयर. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, डिसेंबर. भाग 2, बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न 26 ते 27 साठी सूचना. खालील प्रश्नाकृती तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न 26 ची तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 27 ची तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 28, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेतील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते. ए टू वाय मध्ये मधोमध येणारे अक्षर आहे एम आणि त्याच्या उजवीकडील दुसरे अक्षर म्हणजेच ओ
हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29वा. सानिया तिच्या घरातून निघून सोबत दाखवलेल्या मार्गाप्रमाणे तिच्या शाळेत गेली तर सानिया किती वेळा डावीकडे वळाली? तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 7 वेळा सानिया डावीकडे वळली. प्रश्न क्रमांक 30. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 8 चौकोन या आकृतीमध्ये येतात. प्रश्न 31वा. ल, गा, डी, बै या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास गाय या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तयार होईल? तर गाय या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे बैल. तर बैलगाडी या शब्दामधील पहिल्या व दुसऱ्या अक्षरापासून बैल हा शब्द तयार होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 32 व 33 साठी सूचना. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 32. 27, 41, 45, 65, 140. तर 2 गुणिले 7 यांचा फरक येतो 14. त्यामुळे 14 मिळवल्यानंतर 41 मिळतात. नंतर 41 मध्ये 4 गुणिले 1, 4 एके 4, तर 4चा फरक मिळून 45 येतात. तर 4 पाचे 20, तर 20चा फरक आहे 45 व 65 मध्ये. 65 मधील अंकांचा गुणाकार केला असता 6 पाचे 30 म्हणजे 30चा फरक पुढे येतो. त्यामुळे 65 मध्ये 30 मिळवल्यानंतर 95 हे उत्तर येते पर्याय क्रमांक 4. प्रश्न 33वा. 1, 8, 27, 64 या सर्व घनसंख्या दिलेल्या आहेत. तर पुढील घनसंख्या आहे पर्याय क्रमांक 2, 125. प्रश्न 34वा. सोबतच्या चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर 9 पाचे 45, 7 आठे 56, 10 12 120. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 35वा. आदर्श विद्या मंदिर सौताडा या शाळेची सहल रायगड किल्ल्यावर गेली असता खालीलपैकी कोणती कृती तुम्हाला योग्य वाटते? तर ब. रॉबर्टने गडावरील कागद गोळा करून कचराकुंडीत टाकले. ड. शंतनूने गडाचे निरीक्षण करून नोंदी नोंदवहीत घेतल्या. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच रॉबर्ट व शंतनूची कृती बरोबर वाटते, योग्य वाटते. प्रश्न 36वा. एका सांकेतिक भाषेत चरक हा शब्द 578 असा लिहितात, कमळ हा शब्द 869 असा लिहितात आणि बटन हा शब्द 431 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत मरण हा शब्द कसा लिहाल? तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे 671. प्रश्न 37वा. कबड्डी प्रो लीग मध्ये 15 संघांनी सहभाग घेतला असून प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी किमान एक सामना खेळला असेल तर कबड्डी प्रो लीग मध्ये जास्तीत जास्त किती सामने झाले असतील? तर हा प्रश्न हस्तांदोलनाचा प्रश्न असतो त्या प्रकारे सोडवायचा आहे. 15 संघांनी प्रत्येकाशी प्रतिस्पर्धी संघाशी सामना केलेला आहे. त्यामुळे 15 मधून एक संघ वजा करायचा आहे. 15 मधून एक वजा करायचा 14 राहिले. 14 अंकांची बेरीज करून जे उत्तर येईल तेवढे सामने होतात. त्यामुळे 14 ते 1 सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर 105 हे उत्तर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. एका रांगेमध्ये सुनील मध्यभागी उभा असून त्याच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर सिद्धार्थ उभा आहे तर उजवीकडे 5व्या क्रमांकावर पीटर उभा आहे. तर या रांगेत कमीत कमी किती मुले उभे असतील? तर सुनीलच्या डाव्या बाजूला सिद्धार्थ 12व्या क्रमांकावर व पीटर 5व्या क्रमांकावर. त्यामुळे 12च्या दुप्पट म्हणजे 12 दुणे 24 व सुनील हा 25वा. तर कमीत कमी मुले 25 उभे असतील. जास्तीत जास्त म्हटलं तर 29 हे सुद्धा उत्तर होऊ शकतं. परंतु आपल्याला कमीत कमी विचारले त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 39. संख्यामाला. वर दिलेल्या संख्यामालेत विषम संख्येनंतर लगेच विषम संख्या आली आहे असे किती वेळा झाले आहे? तर 4 वेळा झालेले आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 40 व 41 साठी सूचना. खालील प्रश्नाकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल ते पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 40. या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 41. या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. प्रश्न 42 व 43 साठी सूचना. खालील काही सांकेतिक भाषेतील चिन्हे दिलेली आहेत त्याचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न 42. वरील सांकेतिक भाषेत गाजर हा शब्द कोणत्या सांकेतिक चिन्हाने तयार होईल? ग साठी अधिकचे चिन्ह, कानासाठी चौरस, त्यानंतर ज साठी त्रिकोण आणि र साठी वर्तुळात उभी रेष. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न 43वा. या सांकेतिक चिन्हांनी खालीलपैकी कोणत्या रंगाचे नाव तयार होईल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पिवळ्या रंगाचे नाव तयार होते. प्रश्न 44. सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळाला लोखंड, लोखंडाला चांदी, चांदीला अल्युमिनियम म्हटले तर सर्वात महाग धातू कोणता? सर्वात महाग धातू सोने असतो. पण इथे सोन्याला तांबे म्हटले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 45. एका सांकेतिक भाषेत 1 ला 2, 2 ला 6, 3 ला 12 याप्रमाणे संख्या लिहितात तर 5 ही संख्या कशी लिहावी? या ठिकाणी अशी युक्ती वापरली आहे. 1 दुणे 2, बेत्रिक 6, त्यानंतर 3 चौक 12, 4 पाचे 20 आणि 5 ही संख्या त्यासाठी 5 गुणिले
6 म्हणजेच 5 6 30 हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 46 ते 50 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा. प्रश्न 46 पृथ्वी हा ग्रह आहे, तर सूर्य हा तारा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 47 6 ला 32 तर 2 किती, तर 3 दुणे 6, 3 आणि 2 चा गुणाकार केल्यानंतर 6 मिळतो, त्यामुळे 2 आणि 1 चा गुणाकार केल्यानंतर 2 मिळतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 48 500 ला 250 तर 350 ला किती, तर 500चे निम्मे म्हणजेच 500 ला 2 ने भागल्यानंतर 250 मिळतात व 350 ला 2 ने भागल्यानंतर 175 म्हणजेच निम्मे मिळतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 49 पहिल्या आकृतीशी दुसरी आकृती, तिसऱ्या आकृतीशी चौथी आकृती कोणती जुळते, तर दुसऱ्या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीच्या विरुद्ध बाण दाखवलेले आहेत, तर तिसऱ्या आकृतीचे सुद्धा तसेच करावे लागेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 50 पंचकोनामध्ये चौरस गडद रंगात दाखवलेला आहे, तर षटकोनामध्ये पंचकोन गडद रंगात दाखवावा लागेल, त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 51 खालील वाक्यात 3 अक्षरी शब्दांची एकूण किती संख्या आहे, तर तहान व लागते हे 2 शब्द आलेले आहेत 3 अक्षरी, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 52 खालीलपैकी मुख्य दिशा कोणती आहे, पूर्व व उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 53 शर्मिलाचे वय तिच्या आईच्या वयाच्या निमपट आहे, जर शर्मिलाचे वय 21 वर्षे असेल तर तिच्या आईचे वय किती, तर शर्मिलाच्या दुप्पट करावे लागेल, म्हणजेच 21 गुणिले 2 21 दुणे 42, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येत आहे. प्रश्न 54 बसमध्ये एखादी दिव्यांग व्यक्ती भेटली तर तुम्ही काय कराल, पर्याय क्रमांक 3 पायाने अपंग असलेल्या दिव्यांग व्यक्तीला स्वतःच्या जागी बसायला जागा देईल, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 55 ते 59 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 55 वाघ, सिंह, घोडा, गेंडा, तर घोडा हा पाळीव प्राणी आहे, याला आपण पाळतो, बाकीचे जंगली प्राणी आहेत. प्रश्न 56 28 35 42 15, तर यापैकी चौथा पर्याय हा गटात न बसणार आहे 15. प्रश्न 57 102 146 83 व 23, तर हे पर्याय बघितले असता आपल्याला असे लक्षात येईल की वर्ग संख्या अधिक 2 म्हणजेच 100 अधिक 2 केलेले आहे, त्यानंतर 144 अधिक 2 केलेले आहे आणि 81 अधिक 2, परंतु 23 हा वेगळा पर्याय आहे, त्यामुळे गटात न बसणारे पद आहे 23, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 58 गडचिरोली, शिर्डी, सोलापूर, अमरावती, बाकीचे जिल्हे आहेत, शिर्डी हा जिल्हा नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 59 यामध्ये त्रिकोणात त्रिकोण, चौरसात चौरस, पण षटकोनात पंचकोन जोडलेला आहे, त्यामुळे ही आकृती चुकीची आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 60 विनय, विवेक, विकास व विजय कॅरम खेळत असून विजयच्या उजव्या बाजूला विवेक व डाव्या बाजूला विकास बसलेला आहे. विनय हा विकासच्या डाव्या बाजूला बसला असून विजयचा समोर बसलेला आहे, तर विनयच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे, तर मी आकृती काढून याचं उत्तर काढलेलं आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विवेक. प्रश्न 61 व 62 ची सूचना. सोबतच्या व्हेन आकृतीत एका भजनी मंडळातील तबला वाजवणाऱ्या वादकांची संख्या त्रिकोणात, पखवाज वाजवणाऱ्या वादकांची संख्या वर्तुळात व हार्मोनियम वाजवणाऱ्या वादकांची संख्या आयतात दर्शवली आहे, तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 61 फक्त हार्मोनियम व तबला वाजवणाऱ्या परंतु पखवाज न वाजवणाऱ्या वादकांची संख्या किती, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न 62 फक्त पखवाज वाजवणाऱ्या वादकांची संख्या किती, तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15. प्रश्न 63 महेश हा सुजयपेक्षा वेगाने धावतो, परंतु सुरेश इतके नाही. महेंद्र हा सुजयपेक्षा कमी वेगाने धावतो, तर यांचा धावण्याच्या वेगानुसार उतरता क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोण येईल, तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुजय. प्रश्न क्रमांक 64 खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. 4 वर्तुळामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे, नंतर 3 वर्तुळामध्ये एक त्रिकोण, नंतर 2 वर्तुळामध्ये एक त्रिकोण, म्हणजेच वर्तुळ कमी होत गेलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मधील एका वर्तुळात एक त्रिकोण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 65 सन 2024 या लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन गुरुवारी असेल, तर त्याच वर्षी बालदिनी कोणता वार असेल, म्हणजेच 15 ऑगस्टला गुरुवार आहे, तर 15 ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट महिना 31 दिवसांचा आहे. जे 31 दिवसांचे महिने असतात त्यामध्ये वार 3 दिवसांनी पुढे ढकलतो. 30 दिवसांचा महिना असेल तर वार 2 दिवसांनी ढकलतो, त्यामुळे ऑगस्ट महिन्यात 3 दिवसांनी, सप्टेंबर महिन्यात 2 दिवसांनी आणि ऑक्टोबर महिन्यात 3 दिवसांनी असे पुढचे वार घेऊन
बालदिन हा गुरुवारी येईल. प्रश्न क्रमांक 66 ते 70 साठी सूचना. खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा. प्रश्न 66 1 4 25 सर्व वर्गसंख्या आहेत, त्यामुळे 9 ही सुद्धा वर्गसंख्या यामध्ये घ्यावी लागेल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 67 मंगळ, शुक्र, शनी ही सर्व ग्रहांची नावे आहेत, त्यामुळे गुरु हे सुद्धा जुळणारे पद आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 68 यामध्ये 1/4 या अपूर्णांकात आकृत्या दाखवलेल्या आहेत, गडद रंगवलेले भाग दाखवलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69 45 54 63 4 व 5 यांची बेरीज 9 येते, 5 व 4 यांची बेरीज 9 येते, 6 व 3 यांची बेरीज 9 येते. पर्यायामधून 9 व 0 यांची बेरीज 9 येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 70 ज्येष्ठ, श्रावण, वैशाख ही सर्व 31 दिवसांचे महिने आहेत, तर 31 दिवसांचा मराठी महिना पर्यायापैकी आहे आषाढ, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 71 खालील प्रश्नात चुकीचे पद ओळखा. कलिंगड, सीताफळ, बोर, पपई, पेरू. तर बाकीच्या फळांमध्ये अनेक बिया असतात, पण बोर या फळामध्ये एकच बी असते, त्यामुळे बोर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 72 व 73 साठी सूचना. दिलेल्या प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 72 मधील आकृतीची आरशातील बरोबर प्रतिमा आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 73 मधील आकृतीची आरशातील प्रतिमा आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 74 खालील पर्यायातील नातेसंबंधाची चुकीची जोडी कोणती? आईची बहीण मावशी, वडिलांचे वडील मामा, आईची आई आजी, मामाचा मुलगा मावस भाऊ. तर यामधील ब आणि ड ही चुकीची जोडी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ब आणि ड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 75 खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? तर पर्याय क्रमांक 3 मधील तारीख आहे 30/2/2025 आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 30 दिवस कधीच येत नसल्यामुळे हा पर्याय चुकीची तारीख आहे, त्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे मंथन, नवोदय, स्कॉलरशिप परीक्षांच्या उत्तरसूची पाहण्यासाठी व पेपर पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा. धन्यवाद.